सातारा शहराच्या पश्चिमेस गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे त्या भागातील धबधबे, धरणे त्याचबरोबर तळी पूर्णपणे क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे. या भागात असणाऱ्या कास परिसरात 7 ते 8 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्याचं पाहायला मिळत आहे. हे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्या धरणावर असलेला सांडवा ओव्हरफ्लो होऊन तो वाहू लागला आहे. या सांडव्याकडे पाहिल्यानंतर लोणावळ्याच्या भुशी डॅमचा फील येत असल्याचं देखील पर्यटकांच्या मधून सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलची अधिकची माहिती. मी ओवी तोरसकर, मी कोल्हापूरहून आले. हे माझं माहेर आहे सातारा. आपण आता आलो ते कासचा स्टेपिंगचं धरण आहे. सेम भुशी डॅम सारखंच सेम आहे आणि एवढा छान व्ह्यू सातारमध्येच आहे. निसर्ग एवढं लाभलेलं आहे, सौंदर्य सातारला. पण एकच माझी विनंती आहे सगळ्या टुरिस्टला, सगळ्या आपल्या पर्यटकांना की प्लीज काळजी घ्या पावसापासून. पाण्याच्या ठिकाणी आनंद घ्या, निसर्गाचा, सौंदर्याचा, नयनदृश्याचा आनंद घ्या. पण त्याच्या पाण्यापासून आपल्या सगळ्यांनी खात्री घ्या की आपण त्याच्यामध्ये कुठे आपली हानी होणार नाही, याच्यापासून काळजी घ्यावी. माझं नाव आहे पल्लवी शिंदे. मी मुंबईवरून सातारा बघण्यासाठी खास आली आहे. तर आज आम्ही पूर्ण दिवस सकाळपासून प्लॅन केला आहे. तर आम्ही एकयू धबधबा वगैरे, परत घाटेश्वरी देवीचं मंदिर आणि आता इथे आलो आहे हे बघायला. हे भुशी डॅमचं दुसरं एक भुशी डॅमच आहे हे. तर खूप छान वाटतंय इथे. एकदम निसर्ग खूप छान आहे बघायला. आणि आता आम्ही दरवर्षी प्लॅन करतो की इकडेच यायचं पावसाळ्यात सातारा बघायला. मी शिवांजली पाटील. मी मुंबईवरून आले आणि सातारा माझं माहेर आहे. तर ॲक्च्युली वर्ल्ड हेरिटेज म्हणून खूप प्रसिद्ध आहे साताऱ्याचे. निसर्गरम्य एकदम मस्त आहे. तुम्ही जरूर येऊन सगळे पहा आणि आनंद घ्या आणि बी सेफ. थँक्यू. मी आदित्य मोरे. मी पुण्यामधून आलेलो आहे. आत्ता नुकताच पावसाची उघड झाली. तर त्याचप्रमाणे भुशी डॅमसारखंच आपल्या साताऱ्यामध्ये कास ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे आपण निसर्गरम्य दृश्य पाहत आहात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आपल्याला पर्यटक बघायला भेटतील. आणखीन आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक असं नयनरम्य आणि संपूर्ण देशामधून येणारे लोक आहेत. तर प्रत्येकाने आपल्या इथे येऊन एकदा व्हिजिट करावं, बघावं, एवढंच सांगणं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.